स्त्री कशी असली पाहिजे? पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी असली पाहिजे. पत्नी कशी असली पाहिजे? स्त्रियांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. काही स्त्रिया असतात धर्मपत्नी. धर्मपत्नी कशी असते? धर्माचं आचरण करणारी आणि पतीलाही धर्माचं आचरण करायला लावणार, तिला धर्मपत्नी म्हणतात. पत्नी धर्मपत्नी असली पाहिजे. मर्यादेच्या चौकटीत. धर्माची चौकट म्हणजे काय आहे? वेदाने निश्चित केलेल्या धर्माच्या चौकटीच्या आत तिने जीवन जगावं, अशी स्त्री पत्नी धर्मपत्नी असली पाहिजे. काही पत्नी असतात मोक्ष पत्नी. धर्माचं आचरणही करतायत, परमार्थही करतायत, स्वतःही परमार्थ करतायत आणि आपल्या पतीकडूनही परमार्थ करून घेतायत. आलेच पाहिजे कथेला, आलेच पाहिजे वारीला, अन्नदान झालंच पाहिजे. म्हणजे स्वतःही परमार्थ करणार, पतीकडूनही परमार्थ करून घेणार. परिणाम काय होतोय? तीही मोक्षाची भागीदार बनते, अधिकारी बनते आणि पतीलाही मोक्षाला कारणीभूत ठरते. मोक्ष पत्नी. एक पत्नी असते अर्थपत्नी. अर्थपत्नी कशी असते? महिना पूर्ण झाला, ज्या दिवशी पेमेंट येणार आहे त्या दिवशी डायरेक्ट पेमेंट आली की नाही म्हणून खिसा चेक करणारी अर्थपत्नी. व्यापार व्यवहारामध्ये घाटा आला की पतीला म्हणणारी, तुम्हाला ना काही जमतच नाही, तुम्हाला काही आतापर्यंत आलंच नाही. अर्थपत्नी. पैसा अधिक कमवला तर पतीला गोड बोलणारी आणि जर तोटा झाला तर पतीच्या विरोधात बोलणारी. जिला फक्त मतलब आहे पैशाशी, अर्थपत्नी. एक पत्नी असते कर्कशा पत्नी. पतीने घरात आलं की तिने सत्संग सुरू केला. हरिपाठातला एकही अभंग जी सोडत नाही. तो सगळा हरिपाठ ऐकला की त्या व्यक्तीला वाटलं उगाच घरात आलो, तिकडेच कसा राहिलो नाही, जेवायच्या टायमावर यायला पाहिजे होतं. जेवलो की डायरेक्ट एवढं सगळं ऐकायची वेळ आली नसती. कोणतीही वेळ चांगलं करा किंवा वाईट करा, जी फक्त वाईटच बोलते, दोषच काढते, घरातलं वातावरण नेहमी खराब ठेवते, कर्कशा पत्नी जिला म्हटले जाते. पण पत्नी